दिवाळी जवळ येत आहे. मग एक एक करून दिवाळीचं फराळ तर बनवावंच लागेल ना. मग आज मी बनवली छान अशी बेसनाची बर्फी. तुम्हाला जर बेसनाच्या बर्फीची जर रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये लॉंग व्हिडिओ शेअर करते, तिथे जाऊन नक्की बघा. खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी झालेली होती. त्यानंतर मग काय किचनचा राडा बघायलाच नको, कारण स्वयंपाक जेवणं वगैरे सगळं रात्रीला झालं होतं आणि मग नंतर एवढा किचनचा राडा होता, तो सगळा पूर्णच मी आवरून घेतलेला होता. आणि हा सगळा राडा आवरताना इतकं नाकेनऊ आलेलं होतं, कारण किराणा पण आणलेला होता. तर तो किराणा वगैरे भरणं, भाजीपाला भरणं, प्लस सगळे भांडे वगैरे हे सगळं करता करता मी 10:15 वाजता रात्रीचे कामाला लागले. तर मला करता करता 11:15 वाजले होते. तोपर्यंत मी सगळा भाजीपाला किराणा भरला, प्लस किचोवट्टा वगैरे सगळं क्लीन केलं. कारण की जर आदल्या दिवसाची तशीच घाण जर पडून राहिलेली असली ना, तर ती दुसऱ्या दिवशी खरंच खूप जीवावरती जातं. मग त्याच्यामुळे मी रात्रीला साफ करून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात खूप अशी फ्रेश माइंडने होते. त्यानंतर अनारसांचं पीठ होतं, ते छान असं 3 दिवस ठेवून दळून आणलं.